आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवांच्या दर्शनासाठी. ज्योतिबा आणि अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत. मस्त मजा मस्ती सुरू आहे गाडीमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी मी आज शेअर केलेल्या आहेत तुमच्याबरोबर. आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं कारण की बरी आणि बाबू दोघे असल्यामुळं सिक्युरिटीजनं विचारलं दोन्ही मंदिरांमधल्या आणि आम्हाला डायरेक्ट त्यांनी दर्शन दिलं. तर त्यामुळं आमचं दर्शन जे आहे ते सहज आणि सोपं झालं कारण खूप जास्त गर्दी होती. दोन्ही मंदिरांमध्ये गर्दी होती आणि अशा प्रकारे आम्ही इथे पोचलेलो आहोत. ज्योतिबा मंदिरामध्ये नुकतीच चैत्र यात्रा झालेली होती त्यामुळं एवढा सगळा गुलाल तुम्हाला इथे उधळलेला दिसतोय. सगळं वातावरण गुलाबी झालेलं होतं. इथे पोचल्या परीने छान असा वाकून नमस्कार केला होता. त्यावेळी माझ्या मोबाईलचा अँगल दुसरीकडे होता त्यामुळं अमोल मला इथे छान सांगतायत की ती खूपच छान पद्धतीने स्वतः एकदम मस्त दर्शन म्हणजे घेतो ना आपण गेल्या तशा प्रकारे तिने घेतलं. आणि इथे आतमध्ये थोड्या क्लिप्स मी शूट केल्या जेणेकरून तुम्हाला पण त्या दर्शनाचा लाभ घेता येईल. खूपच सुंदर पूजा इथे केलेली होती. मला खूप जास्त आवडली पूजा मांडलेली होती ती. आणि पूर्ण दवणा म्हणतात त्या दवण्यामध्ये ज्योतिबाची मूर्तीमध्ये इतकी छान उठून दिसत होती की तुम्हाला काय सांगू. आणि इथे परीला मी खाली उतरवत होतो पण तिला तो गुलाल बघून चालायला थोडी घाबरत होती ती, म्हणून मग तिने काही उतरलंच नाही. थोडंसं 1-2 पावलं चालली असेल काय ते तेवढंच. आणि बाबूने सुद्धा छान असा कपाळावर गुलाल लावलेला आहे त्यामुळे बाबू अजूनच छान देखणा दिसत होता माझा. आणि दोघांना सेम कपडे मी घातले होते. पैठणीचे मी शिवून घेतलेले होते तर तेच दोघांना ड्रेस मी घातले होते. आणि इथे जरासं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे फोटोशूट मला करायचं होतं पण इथे काय आम्ही थांबलो नाही कारण पाऊस वगैरे आला तर भिजून वगैरे खूप म्हणजे धावपळ उडाली असती. त्यामुळे मग इथे जास्त वेळ आम्ही घालवला नाही कारण आम्हाला पुढे जाऊन महालक्ष्मी देवीचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं म्हणजेच आमची कोल्हापूरची अंबाबाई. तर तिथेसुद्धा आम्ही गेलो आणि अशा प्रकारे आजचा दिवस अगदी भक्तिमय वातावरणामध्ये आमचा स्पेंड झालेला आहे. आणि इथे घाटाचा जो रस्ता आहे ना ज्योतिबापासून कोल्हापूरला येणारा त्या रस्त्यावर तर इतकं छान वाटत होतं की काय सांगू तुम्हाला. अगदी सगळे तारे जमिनीवरती विखुरल्यासारखे सगळे लाईटिंग दिसत होते. आणि इथे महालक्ष्मी देवीचं सुद्धा दर्शन आम्ही घेतलं. दर्शन रांगेमधली भक्तांची गर्दी खूप मोठी होती पण आम्हाला डायरेक्टच सिक्युरिटीजने आत सोडल्यामुळं आम्ही छान गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. त्यामुळं मस्त वाटलं. छान देवीची पूजा केलेली होती आणि आतमधलं शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळं इथंच थांबवते व्हिडिओ.